नमस्कार, मी सुरुची पाटील. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे कालाष्टमी. तर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमीला कालाष्टमी असं म्हणतात. कालाष्टमीला आपण काळभैरव महाराजांचं सेवा करत असतो. आता कालभैरव जे दैवत आहे ते अत्यंत ज्वलंत दैवत आहे, भरपूर प्रभावशाली आहे आणि प्रचंड ताकदवान आहे. म्हणजे अक्षरशः एका सामर्थ्यवान वडिलांसारखं आपल्या पाठीमागे उभं राहणारं हे दैवत आहे. आणि आपल्यावर कुठे कितीही संकट असू दे, कर्ज असू दे किंवा दारिद्र्य असू दे, त्याच्यानंतर कोणाकडनं आपले जर पैसे येणं असेल, त्याच्यानंतर आपल्या घरात खूप कलह असेल, नवरा बायकोंमध्ये वादविवाद असतील, कुठली व्यक्ती हरवली असेल किंवा कुठलाही आजार असेल ज्याच्यापासून आपल्याला मुक्तता हवी असेल, असं काहीही खूप संकट असतील, असं जे काही आपलं असेल, तर ह्या प्रत्येक संकटांना अगदी सामर्थ्यपणे निवारण्याची ताकद कालभैरवांमध्ये आहे. आणि कालभैरव म्हणजे काय? तर आपले जे शिवशंकर आहेत त्यांची 80 रूपं जेव्हा आपण एकत्रित करतो, तेव्हा कालभैरवाचं रूप तयार होतं. म्हणजे हा तुम्हीच विचार करा, की कालभैरव हे दैवत किती शक्तिशाली असेल. तर ह्याची जेव्हा आपण मनोभावे सेवा करतो, पण फक्त इतकंच आहे, की कालभैरवाची सेवा आपल्याला भरपूर विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे. पण आपण जे काही देवाकडे मागतो ते इतरांच्या किंवा स्वतःच्या चांगल्यासाठीच मागायचं आहे. कोणाच्याही वाईटासाठी किंवा काहीही अ, लुच्ची लबाडी करून आपल्याला करायचं नाही आहे. कारण आपले स्वामी समर्थ एखाद वेळेस काही आपण चूक करत असू तर ते थोडं कमी आपल्याला शिक्षा देतील. पण कालभैरव जे दैवत आहे ते प्रचंड रागीट आणि तापट आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जी शिक्षा देतं ते म्हणजे भरपूर तापट दैवत आहे. म्हणून आपल्याला कुठलीही चुकीची कामं करायची नाही आहेत. जे आपल्याला मागायचं आहे किंवा जी त्यांची सेवा करायची आहे ती आपल्याला आपली संकटं किंवा आपल्या आयुष्यातले दुःख जाण्यासाठीच करायचं आहे. कुठल्याही वाईट कामासाठी ह्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि हा फक्त श्रद्धा आहे, ह्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा नाही आहे. तर कालभैरव अष्टक जे आहे ते आपण नेहमी आपल्या नित्यसेवेत म्हणत असतो आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे. आणि कालभैरव अष्टक प्रचंड प्रभावशाली आहे. आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढण्यासाठी ह्या अष्टकाचा भरपूर फायदा आहे. तर आपल्याला उद्याच्या दिवशी किंवा आपली जी काही संकटं वगैरे निवारण्यासाठी कुठलीही सेवा करायची आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी साधी सेवा आहे, काही मोठं नाही आहे. आपल्याला करायचं काय आहे, की आज आहे कालाष्टमी. आता आज जर बघा, जर तुमच्या घराच्या जवळ कुठेही कालभैरवाचं देऊळ असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला तिकडे जायचं आहे. जाताना हार आणि नारळ हे आपल्या सोबत घेऊन जायचं आहे. जर आजच्या दिवशी कुठल्याही कारणास्तव आपल्याला शक्य नाही झालं किंवा कुठल्या बाईला ही सेवा करायची असेल, जर तिला मासिक धर्म वगैरे असेल, तर तुम्ही ही सेवा कुठल्याही अमावास्येपासून किंवा कुठल्याही सोमवारपासून सुद्धा चालू करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे, की एक नारळ आणि हार हे 2 घेऊन जाऊन तिथे कालभैरवाच्याच मंदिरात आपल्याला जायला लागतं. बाकी दुसरीकडे कुठेही जाऊन आपल्याला चालत नाही. कालभैरवाचं मंदिर तुमच्या घराच्या आसपास, तुमच्या गावात कुठेही असेल तिकडे शोधून काढून आपल्याला तिकडेच जावं लागतं. तर तिथे जाऊन आपल्याला हार आणि नारळ कालभैरवांना अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून जे काही आपले संकट आहे ते त्यांना सांगायचं आहे. आपल्या हातात दिवा घ्यायचा, आपल्या घरून दिवा घेऊन जायचा. हातात आपला दिवा घ्यायचा. दिव्यामध्ये कुठलंही तेल तुम्ही घाला, हरकत नाही. तो दिवा आपल्या हातावर ठेवायचा आणि त्याच्या आधी आपल्याला नारळ आणि हार त्यांना अर्पण करायचा. मग दिवा हातावर ठेवायचा आणि आपलं जे काही संकट आहे ते तिकडे कालभैरवांना सांगायचं. जे काही आपलं संकट आहे ते त्यांना सांगायचं आणि त्या जे तेलात ते जे तेल आहे ते आपल्याला त्यांच्या समोरची पेटी समई असते त्याच्यामध्ये आपल्याला ते तेल घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे बसून आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आणि देवाला सांगायचं, की बाबा माझं जे काही संकट आहेत ती निवारण होऊ देत. त्याच्यानंतर मी तुझ्या आवडत्या नैवेद्याने मानसन्मान करायला नक्की येईन. त्याच्यानंतर आपल्याला त्या दिवसापासून पुढे आपल्याला जितकं करायची आहे सेवा ही तुम्ही 1 महिना करू शकता, 2 महिने करू शकता, म्हणजे 1 ते 6 महिन्यांपर्यंत ही तुम्ही सेवा करू शकता.
तर जर तुम्हाला 1 महिना ही सेवा करायची आहे, तर तिकडे सांगायचं की 1 महिना मी तुझी नित्य नियमाने सेवा करणार आहे. जर कुठली बाई करत असेल तर ते मासिक धर्म वगळू शकतो आणि त्याच्या पुढचे दिवस आपण ॲड करून 1 महिना करू शकतो. तर आपल्याला 1 महिना ही सेवा करायची आहे, असं त्यांना सांगायचं की तुम्हाला किती महिने करायची आहे ते सांगायचं. आणि त्याच्यानंतर आपण रोज संध्याकाळी एक गोष्ट आपल्या घरी करायची आहे. पिवळी मोहरी मिळते बघा, ती तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक दुकानात वगैरे मिळून जाईल. पिवळी मोहरी मिळते, तर ती पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपल्याला ही करायचं आहे. की आपल्याला बसून आपली पूर्ण संध्याकाळची आरती आणि नित्यसेवा वगैरे झाली की 6:30, पावणे 7, 7, सव्वा 7, 7:30 कधीही तुम्ही बसा. तुम्हाला बसून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणून झालं का मग त्याच्यानंतर ते म्हणताना आधी आपल्या हातात, उजव्या हातात एक 20 एक पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आणि एक एक अगरबत्ती लावा किंवा 2 किंवा 3. तर आपण अगरबत्ती म्हणजे जसं आपण कालभैरवाष्टक चालू करणार तशी ती अगरबत्ती चालू झाली पाहिजे आणि ती 11 कालभैरवाष्टक म्हणेपर्यंत ती अगरबत्ती पेटती राहिली पाहिजे. आणि जी अगरबत्तीची उदी असते किंवा जी राख असते ती राख पूर्ण 11 वेळा आपलं म्हणून झाल्यावर त्या पिवळ्या मोहऱ्यांमध्ये मिक्स करायची, व्यवस्थित त्या पिवळ्या मोहऱ्यांना फासायची आणि त्याच्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्या मोहऱ्या टाकायच्या असतात. आणि मोहऱ्या ठेवून झाल्यावर फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये नाही ठेवायच्या, ते सोडून तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत. तुमच्या अंगणामध्ये टाका. आणि त्याच्याने होतं काय, तर आपल्या घरातली अलक्ष्मी असते किंवा आपल्या घरात काही निगेटिव्हिटी असेल तर ती सगळी आपल्या घरातून निघून जाते. तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्या घरात भरपूर पॉझिटिव्हिटी येते. आणि 1 महिन्याची जी आपली सेवा आहे किंवा 1 महिना 6 महिने जी आपण करत असू ती आपली सेवा पूर्ण करून झाली का त्याच्यानंतर आपल्याला 1 महिन्यानी किंवा कुठल्याही सोमवारी, कालाष्टमीला, अमावास्येला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा, लिंबू, कुठलाही गोड पदार्थ आणि लसणीची चटणी एवढा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि परत येताना त्याच्यातलं काहीही घरी घेऊन यायचं नाही. अगदी पाण्याचा थेंब सुद्धा नाही. सगळं आपल्याला तिकडेच त्यांना अर्पण करून घरी यायचं आहे आणि त्यांना सांगायचं की माझी जी काही संकट आहे ती सगळी तुम्ही निवारण करा. आणि हे आपल्याला कालभैरवाष्टकाच्या मंदिरात जाऊनच करायचं आहे. आपली जी आपण त्यांना सांगू की आपण किती महिन्याची सेवा करणार आहे ती झाल्यावर आपल्याला त्यांना नैवेद्य देऊन सन्मानित करायचं आहे. आणि हे एक प्रचंड प्रभावशाली असा उपाय आहे. तर हा तुम्ही नक्की करा. आणि हे जे आहे हे आपल्याला करायचं आहे. जर आपली कुठलीही कितीही मोठी तुमची संकट का असेना, ह्या सेवेने तुमची संकट निवारण नक्की होणार. कारण मी स्वतः ही सेवा रोज संध्याकाळी करत असते. मी कालभैरवाष्टक रोज संध्याकाळी म्हणते आणि मी स्वतः करते. आणि ह्या ज्या मोहऱ्या आपण टाकून झाल्या का त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नियमाने जसं तुम्ही घर झाडता तसं तुम्ही घर झाडू शकता. अगदी त्या मोहऱ्या सुद्धा त्याच्यामध्ये आल्या तरी हरकत नाही आहे. तुम्ही त्याच्या सकट तुमचं घर झाडू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कुठलाही ग्रंथ म्हणत असतो, मग तो गुरुचरित्र असो किंवा तो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असो किंवा कुठलाही ग्रंथ आपण म्हणत असू, तरीही आपल्याला तेव्हा जसं सुरुवातीला आपण स्वामी स्तवन बोलतो तसंच प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी म्हणजे प्रत्येक आपला पाठ झाला, आपला अध्याय झाला की प्रत्येक अध्यायाची सांगता किंवा त्या अध्यायाची सांगता आपल्याला कालभैरव अष्टक म्हणूनच करायची आहे. तर हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत पण भरपूर प्रभावशाली उपाय आहेत. तर हे तुम्ही नक्की करा आणि ह्याच्याने तुमची जी काही संकट आहेत ती निवारण होण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होणार. तर ही सेवा तुम्ही करून बघा. कालभैरव अष्टक जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे तर यूट्यूबवर लावा तुम्ही, तिथे तुम्ही ऐका. त्याचे लिरिक्स सकट यूट्यूबवर तुम्हाला ते मिळणार. तर तिकडून तुम्ही रोज ऐकून ऐकून ते पाठ होईल. ते ज्यांचं पाठ आहे त्यांना म्हणायला फक्त 2 मिनिटं लागतात ते पूर्ण कालभैरव अष्टक म्हणायला.
जसं तुम्ही ऐकाल तसं हळूहळू ते तुमचं पाठ होईल. अगदी तुम्हाला जर नाही माहिती तर YouTubeवर तुम्ही लावलं तरीही चालणार आहे. पण शक्यतो ऐकणं सॉरी आपण बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे आपलं संरक्षण होत असतं आणि आपल्यामध्ये खूप असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. आपल्या घरात पण येतात आणि आपल्या स्वतःमध्ये पण येतात. करणी बाधा असो त्याच्यासाठी सुद्धा हा उपाय प्रचंड प्रभावशाली आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. 4च्या नंतरच आपल्याला देवळामध्ये जायचं आहे, त्याच्या आधी नाही. आणि ही दैवत भरपूर शक्तिशाली, सामर्थ्यवान आणि प्रचंड ज्वलंत अशी आहे, जागृत अशी आहे. त्यामुळे हिची सेवा तुम्ही जेवढी जास्त कराल तेवढे ह्याची जी काही फळं आहेत ती तुम्हाला खूप लवकर मिळतील. आणि अशाच प्रकारे मी जी माहिती दिली आहे ती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करायला विसरू नका. कारण कधी कुठला व्हिडिओ कोणाला उपयोगी पडेल आपण नाही सांगू शकत. सो जितका शक्य आहे तितका शेअर करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. थँक यू सो मच.